हॅलो गायज, वेलकम बॅक. सो माझ्या खूपशे जाण फ्रेंड मुवी पळोवपाक गेल्ले दशावतार आणि प्रत्येकान आपापलो रिव्ह्यू घातलो की मुवी खरेंच खूप बरो आसा, पळोवपा सारको आसा. सो हांवें बी चिंतलें, यू नो वॉट, हांव वयता आनी हो मुवी पळोवन येता अँड लेट्स सी इफ दीस मुवी लिव्स अप टू द हायप, yes or no. So here is my review of the new Marathi movie दशावतार. सो थोडक्यात मुवीचो सिनॉप्सिस सांगता. सो कोकणातले एक गांव आसा, त्या गांवांत एक जाणटो दशावतारी नाट्य कलाकार आसा. खूप वर्सां दशावतारी नाटकान काम केल्ल्या कारणान आनी वयूय जाल्ल्या कारणान ताच्या शरिराचेर परिणाम जाता. तो जाणटो आसा, त्याची दृष्टी हळूहळू वचपा लागलेली आसता. ताजो चेडो एक आसा जो अनएम्प्लॉयड आसा आणि तो त्याच्या बापाय कडल्यान प्रॉमिस घेता की जर म्हाका नोकरी लागली जाल्यार तूं हे दशावतार सोडटलो. आणि इन्स्टंटली ताका नोकरी लागता. आणि नोकरी लागले उपरांत जो दशावतारी कलाकार आसा त्याची द्विधा मनस्थिती जाता की कितें करपाचें जाता. चेड्याक दिल्लें उतर पावपाचें की जे कलेची आपूण इतले वर्सां सेवा करीत येयला ती कला कंटिन्यू करपाची. पूण जाता कितें की नोकरी लागल्या उपरांत वेगळे वेगळे चेन ऑफ इव्हेंट्स जाता, वेगवेगळ्यो घडामोडी घडटा आणि हितूनच हो मुवी मुखार सरता. सो अशी थोडक्यात ह्या मुवीची स्टोरी आसा. सो लेट्स टॉक अबाउट लोकेशन अँड सिनेमॅटोग्राफी. सो लोकेशन कोकणातले एक खंयचे तरी गांव घेतलं तेंच्यानी आणि एब्सोल्युटली बेस्ट लोकेशन घेतलेलं आसा. एव्हरी टाइम ड्रोन शॉट जो घेतल्या ते गांवचे, द नेचर लुक्स एब्सोल्युटली ब्युटिफुल. ड्रोन शॉटान सगळो गांवची सीन आणि सगळे नेचर जो आसा तो खरेंच खूप सुंदर दिसता. सिनेमॅटोग्राफी जाय तशी आसा, तितून कांय फॉल्ट काडपा सारकें ना. पूण टुवर्ड्स दी एंड मदीं जे CGI कॅरेक्टर्स येयल्ले शॉर्ट्स आसा आणि टुवर्ड्स दी एंड शॉर्ट्स आसा तितून खंय तरी ग्रेनी लूक येता आणि फ्रेम रेट ड्रॉप जाल्याचे आमकां आढळून येता. मुवींग अहेड, लेट्स टॉक अबाउट म्युझिक अँड सॉंग. A.V. प्रफुल्लचंद्र हांणी ह्या मुवीक जे आसा म्युझिक दिल्लें आसा आणि म्युझिक एकदम फावो सारकें दिल्लें आसा. गुरू ठाकूर हांणी ह्या मुवी खातीर सॉंग्स बरयल्यात आणि बारीकसो कॅमियो रोल सुद्दां केल्लो आसा ह्या मुवीन. स्पेशली म्हाका 2 सॉंगां खूप आवडली. एक आसा आवशीचो घो आणि दुसरें आसा रंगपूजा. ही 2 सॉंगां खरेंच खूप सुंदर. थ्रू आउट द मुवी फावो सारकें म्युझिक आसा, खंय कंप्लेन करपा सारकें अशें कांयच ना. मुवींग अहेड, लेट्स टॉक अबाउट एक्टिंग अँड परफॉर्मन्सीस. सिद्धार्थ मेनन हाणें माधव मिस्त्रीचो रोल केला आणि खरेंच खूप सुंदर रोल केला तेणे. एक चेडो जो शिक्षीत आसा पूण अनएम्प्लॉयड आसा, तेचेर बापायचे अपेक्षांचे आणि समाजाच्या अपेक्षांचे वजें आसा आणि ऍट द सेम टाइम तो एका चेडवाच्या मोगान पडला तेन्ना त्याची कशी ओडताण जातली हे ताणें आपल्या सहज सुंदर अभिनयान हो बारीकसो रोल ताणें बरोच फुलयला. प्रियदर्शनी इंदलकर हाणें तर खूप सुंदर रोल केला. अगेन ताचोय बी बारीकसो रोल आसा पूण तेणे जी एक्टिंग केला ती खरेंच खूप सुंदर आसा. पयल्या हाफान तर स्पेशली शी लुक्स व्हेरी क्यूट अँड यू गोना लव्ह हर ऑन द स्क्रीन. रवी काळे हाणें तांडेल नावाचो कॅरेक्टर केला, तो सुद्दां खरेंच खूप बरो आसा. पूण माय फेवरेट म्हाका जो कॅरेक्टर आवडलो इन द मुवी दॅट वॉज सुनील तावडे एज ऑफिसर परब. ताणें जी पळय एक्टिंग केला, एव्हरी टाइम ही कम्स ऑन स्क्रीन एफर्टलेस परफॉर्मन्स केला. खंयच तो खटकना काय न्ही. तो सिनान आसता न्ही, जशें दुदान साखर कशी मिक्स जाता तसो तो त्या सिनान मिक्स जावन वयता आणि एव्हरी टाइम तो स्क्रीन वता. तेजे डायलॉग्स आणि तेजे एक्टिंग खरेंच खूप बेस्ट केला. तेजो परफॉर्मन्स म्हाका खूप आवडलो. बट नॉनदलेस द स्टँड आउट परफॉर्मन्स इज बाय वन अँड ओनली दिलीप प्रभावळकर. ही इज 81 years old. 81 years old आणि त्यांनी जो परफॉर्मन्स केला एब्सोल्युटली अमेझिंग. ऑफकोर्स नॅशनल अवॉर्ड विनर आसा. आयच्या जनरेशनाक कदाचित त्यांचे मुवीज खबर नासतले, बट वी नो आमचे ल्हानपण तात्याजून चुकोवन आमी व्हड जाल्यात. सो वी नो वॉट इज केपेबल ऑफ. एट द सेम टाइम तेजे जर आमी पोन्ने मुवीज पळयले, चौकट राज किंवा तेजी नाटकां पळयली, हसवा फसवी सारखें नाटक आसा जितून ताणें एकट्यानं 7 रोल केल्या आणि तेजी वेगळी वेगळी नाटकां जी पळयली तितून मल्टिपल रोल्स करपाचो ताका प्रचंड अनुभव आसा. आणि अगेन इन दीस मुवी स्टँड आउट परफॉर्मन्स दिला. ऑफकोर्स 81 एज असल्या कारणान ती जी एनर्जी दिलीप प्रभावळकर म्हणून आमी एक्सपेक्ट करतले, ऑफकोर्स तितली एनर्जी आता घालपाक जावपाना. बट त्यांनी आपल्या परफॉर्मन्सान कांयच कमी दवरुना आणि त्यांनी जो बाबुली मिस्त्रीचो रोल केला तो खरेंच एकदम मनाक भावता आणि तो सदांकाळ याद उरतलो असो ताणें परफॉर्मन्स केला. स्पेशली इफ यू आर फ्रॉम थिएटर कम्युनिटी आणि तुम्ही कलाकार आसात तर तुमकां बाबुली मिस्त्रीचो रोल खरेंच आवडटलो आणि तुम्ही रिलेट करपाक पावतले. सो एज आय सेड, दिलीप प्रभावळकर सिंगल हँडेडली आख्खो मुवी आपल्या खांदार समर्थपणे पेलता. सो जशें हांवें म्हटलें, सगळ्यांनी हे मुवी बद्दल बरोच रिव्ह्यू दिल्लो आणि ट्रेलर सुद्दां खरेंच खूप बरो जाल्लो. सो एव्हरीबडी वर लायक कंपेरिंग इट टू कांतारा, की कांतारा सारको बरो मुवी आसतलो आणि हांवूय थोडे एक्सपेक्टेशन घेवन गेल्लो आणि फर्स्ट हाफ लिव्ड अप टू एक्सपेक्टेशन. फर्स्ट हाफ हळूहळू स्टेप बाय स्टेप वयर चढत गेलो आणि टुवर्ड्स इंटरवल एब्सोल्युटली
मूवी पीक्ड आणि वी वर लायक टुवर्ड सेकंड हाफ आमकां कितें तरी बेस्ट बँगर पळोवपाक मेळ्ळें आनी कितें तरी वेगळें पळोवपाक मेळ्ळें. बट अनफॉर्च्युनेटली सेकंड हाफ फर्स्ट हाफा सारको डिलिव्हर करपाक पावना. सेकंड हाफाक जर आमी पळयत जाल्यार अननेसेसरली खूब लांब असल्या भशेन दिसता. एक्चुअली सुद्दां सेकंड हाफ फर्स्ट हाफा परस खूब लांब आसा, पूण सेकंड हाफ खूब वाडलेल्या भशेन दिसता. सेकंड हाफाक खंय तरी स्क्रीन प्ले, रायटिंग आनी डायरेक्शन हळू देंवता आनी खंय तरी फसलेल्या भशेन दिसता. सेकंड हाफ गाडी देंवतेर सकयल सोडलेल्या भशेन धांवत वयता आनी खंय तरी मागीर लास्टाक सावर केल्या भशेन टुवर्ड्स द एंड दिसपाक लागता. आतां इतले मेरेन पावल्यात. नाव लेट्स टॉक अबाउट सम लिमिटेशन इन द मुवी. एक्स्ट्राज जे आसात ते खंय तरी डिलिव्हर करपाक पावना. तेंचे कन्विक्शन जे आसा ते मोमेंटाक, ते सिनाक अनफॉर्च्युनेटली दिसना. एज आय सेड, सेकंड हाफ खूब लांबला आनी डायरेक्टर, स्क्रीन प्ले आनी रायटर्स खंय तरी भरकटत गेल्या भशेन दिसले आनी सावर करपाकूच तांचो सेकंड हाफ खंय तरी फसता अशें दिसता. आतां हेजे फुडें जें उलयतलो तितून स्पॉयलर्स आसपाक शकता, सो हियर इज द स्पॉयलर अलर्ट. सो भरत जाधवान हांगासर एक कॅमियो रोल आसा आनी एका फॉरेस्ट ऑफिसराची ताणें रोल केला. भरत जाधव, वी हॅव व्हेरी फॉन्ड मेमरी ऑफ भरत जाधव आनी आमी खूब तेजे मुवीज पळयल्या. बट अनफॉर्च्युनेटली हांगासर तो बारीकसो रोलान तो डिलिव्हर करपाक पावलो ना. खूब एनिमेटेड एक्टिंग दिसली. महेश मांजरेकराचो सेकंड हाफान इम्पॉर्टंट रोल आसा आनी महेश मांजरेकर तो स्वॅग घेवन येता, पूण खंय तरी बॉडी मुवमेंट आनी हालचाल जी आसा ती त्या स्वॅगाक मॅच करना. मुवी एक मेसेज दिवपाक ट्राय करता, बट इट ऑल हॅपन्स टुवर्ड्स द एंड. कशें आसा, जर मुवी एक मेसेज दिवपाक सोदता जाल्यार ती हळू थ्रू आउट द मुवी एक करून ती इंटरट्वाइन जी जावपाक जाय आसली स्टोरी ती खंय तरी मुवी करपाक पावना. म्हणजे मुवीन मायनिंग लागून कशें निसर्गाचो ऱ्हास जाता हाचेर लास्टाक कॉमेंट्री केला, पूण ती जर सुरवातेच्यानच जर केल्ली, मायनिंगे लागून त्रास कसो जाता आनी तेचो इफेक्ट कल्चर आनी नेचराचेर कसो जाता हेजो सुरवातेच्यान दाखयल्लें जाल्यार ताचो एक इम्पॅक्ट वेगळो पडटा आसलो. जंगल आनी स्थानीक देव हो गांवच्या इकोसिस्टमाचो भाग आसा. हें कॉन्स्टंटली थ्रू आउट द मुवीक जावपाक जाय आसलें, पूण तें खंय तरी मिस जाता आनी तें एब्रप्टली फोर्स फीड केल्या भशेन दिसता. हें अशें फोर्स फीड करचे परस तेचो सटली जाल्लें जाल्यार तेचो इम्पॅक्ट खरेंच खूब बरो आसता आसलो. एज आय सेड, फर्स्ट हाफ खरेंच खूब बरो गेला, पूण सेकंड हाफान खंय तरी तो दिलीप प्रभावळकराचो जो कॅरेक्टर आसा बाबुली मेस्त्री, तो जेन्ना हेल्युसिनेट जाता तो एस्पेक्ट खूब अजून वेगवेगळ्या प्रकारे हँडल करपाक जातालो आनी बऱ्या प्रकारे डिलिव्हरी करपाक जातालो. सो इफ आय हॅव टू सजेस्ट, तर फर्स्ट पार्टान जेन्ना माधव आसा तो वंदना कडेन झगडी मारता आनी जो क्वेश्चनेबल डिसिजन घेता तेजे नंतर जे मर्डर जावपाक स्टार्ट जाता आनी सगळ्यांक दिसता ते बाबुली मेस्त्री करता म्हणून. आनी थ्रू आउट द मुवी जर हें अशेंच कंटिन्यू दवरलेलें आनी जर लास्टाक जर रिवील केल्लें की इन्स्टेड ऑफ बाबुली तें वंदना आसता जे रिवेंज घेवपाक भायर सरलेलें आसता आनी ते सगळे साथीदारांक मेळून प्लॅन करता आनी इतलो व्हडलो रिवेंज घेता, अशें जर दाखयल्लें जाल्यार ताचो इम्पॅक्ट कदाचित कितें तरी वेगळो आसता आसलो. बिकॉज कितें जाता, टुवर्ड्स द बिगिनींग ऑफ द मुवी डायरेक्टर एस्टॅब्लिश करता की बाबुली मिस्त्रीचो कॅरेक्टर ओल्ड आसा, तो हाफ ब्लायंड आसा. बिकॉज मुवीन दाखयला की तो जाणटो आसता, तो हाफ ब्लायंड आसता, जाल्यार डझनांनी लोकांक लटकयता, ट्रॅप सेट करता आनी रानांतल्यान धांवता. हें खंय तरी पळोवपाक मनाक खटकता आनी इट टेक्स अवे द एक्सपिरियन्स जो फर्स्ट हाफान बिल्ड केल्लो आसा तो. माय मेन कन्सर्न विथ द मुवी इज वीक फिमेल कॅरेक्टर्स मुवीन चड ना. आय अंडरस्टँड द एंटायर मुवी इज रिवॉल्विंग अराउंड बाबुली मिस्त्री, तेजो कॅरेक्टर आनी तेजी जर्नी, पूण खंय तरी स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर ना हें खटकता. जर मुवीन दाखयल्लें वंदना खूब स्ट्रॉंग आसता आनी तें आपल्या मोगा खातीर रिवेंज घेवपा खातीर हें सगळें करता आनी मागीर जे लास्टाक जे सगळं दाखयलां तें जर दाखयल्लें जाल्यार खंय तरी इम्पॅक्ट बरो पडटा आसलो, वेगळो पडटा आसलो. सेकंड हाफाक मुवीन खूब चेस सिक्वेन्स आसा, इन्व्हेस्टिगेशन सीन आसा, ते तुका फिलूच जायना. इट जस्ट हॅपन्स बिकॉज अशें दिसता की रायटरान बरयलें म्हणून तें जाता आनी इट डजंट नेसेसरिली एड्स टू द ओवरऑल एक्सपिरियन्स ऑफ द मुवी सोंपपाक येता तेन्ना खंय तरी डायरेक्शना बाबतींत आनी परफॉर्मन्सा बाबतींत अशें दिसता की इन बोथ डिपार्टमेंट दे लॅक कन्विक्शन. लास्टाक तर अशें दिसता की मुवी सोंपोवपाक जाय म्हणून कसो तरी शूट केलो आनी लास्टाक एब्रप्टली सगळें शूट करून पॅकअप केलें. सो माय फायनल वर्डिक्ट ऑफ दीस मुवी हॅज द सबस्टन्स बट लॅक्स द पंच. मुवी खरेंच बरो आसा आनी आफ्टर लॉंग पिरियड ऑफ टायम मराठी एक बरो मुवी आमकां पळोवपाक मेळटा आनी मुवी इज व्हेरी एन्जॉयेबल. स्पेशली कोंकणांतली मराठी आसल्या कारणान तितून खुबशी कोंकणी मिक्स असल्या कारणान आमकां स्पेशली कोंकणी ऑडियन्सांक हो मुवी खूब एन्जॉयेबल आसता. खुबशे फनी इन्स्टन्सीस तुमकां पळोवपाक मेळटा आनी मुवी खरेंच खूब एन्जॉयेबल आसा. सो आय वूड रेकमेंड की तुमी हो मुवी पळोवचो आनी परत एकदां रिजनल सिनेमा जे आसा तांकां सर्वायव करपाक आनी तांकां हेल्प करपाक आमी एज अ ऑडियन्स अशें मुवीक सपोर्ट करपाक जाय. असले मुवी आमी डेफिनेटली पळोवपाक जाय बिकॉज रिजनल सिनेमा ऑलवेज ब्रिंग्स आउट स्टोरीज विच रेजोनेट्स
कनेक्ट्स विथ आवर हार्ट्स आणि आम्ही हे तशेंच दवरपाक जाय. जर आम्ही रिजनल सिनेमाक सपोर्ट केलो ना जाल्यार खंय तरी आमकां ज्यो स्टोरी जाय, आमच्यो ज्यो काळजाक लागीं स्टोरी आसा त्यो आमकां केन्ना मोठ्या स्क्रिनीर पळोवपाक मेळच्योच ना आणि आमकां वॉर 2 सारखे फालतूर मुवीज आमकां पळयत रावचे पडटले. सो दॅट्स इट गायज, दॅट वॉज माय रिव्ह्यू ऑफ द मूवी दशावतार. जर तुम्ही मूवी पळोवन येयला नक्कीच कमेंट सेक्शनात म्हाका कळयात. लेट्स सी नेक्स्ट मूवी म्हाका खंयचो पळोवपाक मेळटा. मोस्ट प्रोबेबली नेक्स्ट मूवी हांव कांतारा पळोवपाक वयतलो. अजून बागी पळयतलो काय ना हांवें डिसायड केलें ना, बट डेफिनेटली नेक्स्ट मूवी हांव कांतारा 2 पळोवपाक वयतलो. सो चॅनलाक सबस्क्राईब करात, व्हिडिओक लाईक करात, व्हिडिओ शेअर करात, अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.